और आनंद और कुमरुका जी, जिसको हमारे यहाँ कुमरुकेश्वर महादेव भी कहते हैं, हमारे बीच में बड़े ही हर्ष की बात है। आज हमारे बीच में महाराष्ट्र शासन के यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ जी शिंदे उपस्थित हैं। एक बार जोरदार तालियों का स्वागत करें। निरंतर धर्म की पताका लहराते हैं आप, निरंतर सनातन धर्म के प्रति आपका विशेष लगाव है और निरंतर ही आप सनातन धर्म के बीच में कार्य करते हैं। एक बार जोरदार ताली बजाकर स्वागत करें। पूज्य गुरुदेव का स्वागत करते हुए, पूज्य गुरुदेव से आशीर्वाद प्राप्त करते हुए माननीय श्री एकनाथ जी शिंदे महाराष्ट्र शासन से मुख्यमंत्री, बाबा भोलेनाथ की कृपा सदा आप पर बनी रहे, निरंतर सत्कर्म आप करते रहे, देश हित में, राष्ट्र हित में और सनातन धर्म के हित में आप इसी प्रकार कार्य करते रहे। बाबा भोलेनाथ की कृपा सदा आप पर विद्यमान रहे। साथ में कथा के बहुत गर्म, हाथ चल जाएगा, हाथ चल जाएगा। एक टिकट नहीं। खड़े हो जाइए आप, 2 मिनट के लिए आप खड़े हो जाइए और हमारे वीर का अभिवादन करें। 2 मिनट के लिए 2 मिनट के लिए खड़े हो जाइए। हमारे आप लोगों के को 2 मिनट मार्गदर्शन करें। बोलो सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो बजरंग बली की। मैं हर 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 जय श्री राम, जय जय श्री राम। मैं आप सभी लोगों की ओर से हमारे परम पूज्य पंडित श्री प्रदीप मिश्रा जी का तहे दिल से स्वागत करता हूं, उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और इतनी बड़ी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे जर खाली बसा ना, इकडे बाबा, इकडे इकडे बाजूला होते बाबा, इकडे इकडे। अरे बाबा, जनता जनार्दनचं मला दर्शन घेऊ दे। इकडे ते फुटपाडे बघा, नजर पोचत नाही तिथपर्यंत माणसं आहे, तिकडे समोर पण, इकडे पण, डावीकडे उजवीकडे सगळीकडे महिला भगिनी पण खूप मोठ्या संख्येने आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो, बांधवांचं देखील अभिनंदन करतो। हनुमान चालीसा ट्रस्ट तर्फे इथल्या हनुमान गडी हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या स्थापना पण करणार आहे। 2 वर्षापूर्वी हनुमान चालीसा पठणाला ज्याने विरोध केला, त्यांच्या सत्तेच्या लंकेला हनुमानाच्या कृपेने लंका दहन झाला आणि परिवर्तन झालं आणि राम लल्ला आणि राम पवन सुत हनुमानाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं। आणि म्हणून ते समजून घेऊन सोडवण्याला मी प्राधान्य देतो। आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी
तरुण युवा या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपण करू. शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहू. शेतकरी संकटात आहे, त्याला वाऱ्यावर आम्ही नाही सोडणार. हे शेतकऱ्यांचं राज्य आहे, या माझ्या माता भगिनींचं राज्य आहे, माझ्या युवा तरुणांचं राज्य आहे, माझ्या ज्येष्ठांचं. आपल्या दोघांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा, मनापासून आपलं अभिनंदन आणि मनापासून आपल्याला आपण जिथे वेळेस संपर्क करावे. आपले नातेवाईक आपली वाट बघत आहे. सर्व महिलांना विनंती आहे, महिलांचे स्वच्छता समोरील VIP गोल्डन